हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज गौरी विसर्जन असतं, गौराया आज जातात त्यांच्या गावी। तर त्याच्यासाठी आहे ना, आता आजचा नैवेद्य आहे ना, सकाळी त्यांना चहा वगैरे तर आपण दिलेला आहे। त्याच्यानंतर त्यांना असतो भात असतो शेवयाचा, काही ठिकाणी शेवयाचा करतात, काही ठिकाणी आपला रेग्युलर पांढरा भात करतात। तर आमच्या इथे आम्ही शेवयाचा भात करतो। तर आज गौराया जातात, दोरे घेतले जातात आणि नंतर त्यांचं विसर्जन केलं जातं। अशा पद्धतीची ही पूर्ण प्रक्रिया असते। आता काल रात्री काय झालं, पाऊस आलता। पाऊस आल्यामुळे ना आम्हाला म्हणजे आम्ही बाहेर गेलो आणि पाऊस यायला सुरुवात झाली, एकच घर घेतलं, रिटर्न आलो। तर त्याच्यामुळे आता आम्ही काय करणार आहे, दोघी जणी आधी इथला नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतो आणि मग नंतर दोघी जणी बाहेर हळदी कुंकवाला जाऊन येतो। कारण की सगळ्यांचं म्हणणं असतं आम्ही तुमच्यात येतो, तुम्ही आमच्यात येतच नाहीत। तर म्हटलं चला आता सगळ्यांच्या घरी एकदा जाऊन येतो। कसं चाललंय बघितलं ना, सईकडे ना हे काम होतं, म्हणजे तिनं तिच्याच हाताने हे काम तिच्याकडे घेतलं होतं। हे जे आपलं काय म्हणतात स्मोक मशीन आहे ना, त्याला वेळोवेळी पाणी टाकावं लागतं, कारण की ते पाणी बाहेर उडतं आणि मग ते पाणी त्यातलं संपलं ना, मग ते व्यवस्थित असा धूर त्यातनं निघत नाही। तर त्याच्यामुळे सई कालपासून त्याच कामावरती, पाणी संपलं की त्यात पाणी ओतत राहायचं। आता हा बघा कालचा देखावा आणि आजचा देखावा काय होतं माहितीये का, पहिल्या दिवशी किंवा ज्या दिवशी गौराया जेवण करतात त्या दिवशी आहे ना, हा देखावा खूप छान मस्त प्रसन्न असा वाटतो। पण काही जरी असलं तरी ज्या वेळेस गौराया निघतात त्यांच्या घरी, तर त्यावेळेस त्यांचे हे जे मुखवटे आहेत ना, ते सुद्धा हलके असे आपल्याला निराश झालेले जाणवतात। आणि पहिल्या दिवशी जे तेज किंवा जी प्रसन्नता चेहऱ्यावरती असते ना, ती थोडीशी आजच्या तिसऱ्या दिवशी कमी वाटते। कारण की अर्थातच लेक सासरी चालली की तिला थोडंसं वाईट वाटतंच। तर चला आता हे ना, काल बघायला वगैरे आलते ना लोक, आणि मुलं हे सगळे असं करतात, बाहेरचे नाही आमच्या घरातलीच मुलं कचरा जास्त करतात। तर हे सगळं एकदा स्वच्छ झाडून काढते, रांगोळी परत आता एकदा नवीन छान फ्रेश अशी काढते। हा शेवयाचा भात, याच्यामध्ये तूप टाकलेले, साखर आणि दूध, याचा नैवेद्य। कसं आहे एकदम ओके। हा ना, बाळ घेतलं झो का खर्च जाऊ दे, पण ती ते तिला पाण्याला दोरी बांधली ओढायला। बाळ कुठे? बघ ना, अरे बघ ना, बाळ बघितलं का तू? पप्पा खास गौराया बघण्यासाठी आले आणि तेही न सांगताय की नाही कसंही। काय सांगायचं हो बाबा, हा ती लाईट आहे, लाईट। हा गणपती बाप्पा, चला बाय बाय करा बाबांना आता। नाही नाही, पैसे देऊ नका। गेला का तुला दोन? अरे बापरे, अरे मला आपल्या दुकानी जायचं ना का, आपल्या दुकानी कोण बसणार मग? दुकान जावं लागतं। तर सईचं काही आवरलेलं नाही, सई सकाळच्याच अवतारात आहे। इथं राधिका आणि इथं मी। तर आम्ही तिघी आता जातो बाहेर, फेरफटका मारून येतो। आमचं असं ठरलेलं की राणा याच्या आतमध्ये आपण जाऊ, पण राणा आलेला आहे बाहेरनं, तो आमची फजिती करतो। राणा किरकिर करायला लागला ना, आणि परत घरात आलो ते पाऊसच आला। इथे सगळीकडेच दोरे घ्यायची गडबड आहे, आमचे पण दोरे घ्यायचे राहिलेलेत आणि आम्ही नेमकं राहिलेत, आणि ह्यांच्या गौराया आहेत ह्या, इथं दोरे घ्यायचं चाललंय। राणा नाही करायचं, पण त्याला किती अपदाव लागते सगळ्यालाच, पण नाही जास्त काही केलं। पोरी शाळेत गेल्या का? हा गेले, एक गेली आजी बरं बघायला। आज कालपासून जरा
बघा बाई, हो पप्पा आलते बघायला. हे भात द्यायचा, 1 मिनिट भात द्यायचा. सही येईल का तिकडून? घेता थांब देते. हा थोडा दे, थोडा चला मी जाते. त्यांना त्यांचे दोरे घ्यायचे नीट थोडा थोडा दे. लहान बाळ बघून हे करायचं म्हणजे काय होतं, सांडत पण नाही. हा घेतलं की त्यांना पण राहिले. हळदी कुंकाला चला, 1000ची पैठणी मला, 200चं मंदिर त्यांना. अशी कशी कुसुम पेरी बसे रामा शेजारी, जग बोले शिर पार्वतीच्या मोर लावा चंद्र ज्योती, ऐका मनी ध्यानी ठुले तुरी, मायबापांनी शाळा केली पुरी. त्यांची झाली 7वी, माझी झाली 5वी. 5वीला सुख, 7वीला दूध. त्यांच्या हातात इंग्रजी बुकाव गाईचं खोरं, वास येतो मधुर. राम गेले वना, राज आले भरता. बबनराव पाटलाच नाव घेते आग्रेव करता. जसे विचावे सुंदर होती, भास्कर पाटलांची मी सुखी सहभागी. पत्नी ज्योती भास्कर पाटील मेरी जीवन साथी. म्हणा की परत होय. हा आता जाऊ का ना? ग्रीन सारी गोल्डन रिंग, दत्तात्रय पाटील इज माय डिअर किंग. त्यांना दिलंय म्हणल्यावर आपल्याला पण येते. हा मग भाऊजी तुम्ही मोठे आहेत ना. आता हवे केवढंसं घेऊन चाललायत भाऊजी, ते एकावर एक बसतोय. आता काय झालंय, आमची आरती झालेली आहे आणि आरती झाल्यानंतर म्हटलं गौराया बघूया थोड्या वेळ ठेवता येतील. पण हे जे हळूच काही नाही, तिथं ओलं होतं. तर म्हटलं प्रत्येकाने जाताना खाली एक एक घेऊन जायची वस्तू, एक एक ताट घेऊन जायचं. आईने लाडूंचं ताट चालवलंय. तिथं पाणी आहे आई. हे बाई हा आता राधा काय नेणार आहेस तू? तुम्हाला सांगू का, हे सगळं आम्हालाच न्यायचंय आता दोघींना. असं काही नाही, आई सई असतात ना, येतात. तर चला अशा पद्धतीनं ह्या होत्या ह्या वर्षीच्या आपल्या गौराया. ही होती आपली ह्या वर्षीची कॉन्सेप्ट. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आता उद्यापासून रेग्युलर कामं. गौराया यायच्या, किती अट्टहास आणि किती त्या सगळ्या गोष्टी, किती ती तयारी, किती ती सामानाची जुळवाजुळव. आणि गौराया एकदाच्या बिचारात चालल्या. आता नंतर आणखीन 2-4 दिवसांनी गणपती विसर्जन. आता खरं तर सगळे सणच आहेत उलट. आता गौराया गेल्या की गणपती विसर्जन, आणि गणपती झाले की मग पित्र झाले की घटस्थापना, घटाचे मग ते 10 दिवस घटाची सगळी कामं, साफसफाई, आवरावर. मग नंतर दिवाळी. म्हणजे आणखीन खूप सगळे छान छान दिवस आणखीन यायचे आहेत. त्याचबरोबर खूप छान छान असे व्लॉग तुमच्याबरोबर शेअर होणार आहेत. तर हा होता आजचा आपला व्लॉग. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सगळेजण खाली गेलेत एक एक ताट घेऊन. आता मला पण जावं लागेल, साडी चेंज करायची, मग नंतर कामाला लागेल. Sorry, it's DJ.